नमस्कार, मी सुनंदन लेले आणि आज जरा वेगळ्या गप्पा मारणार आहे. माझ्या दोन मित्रांसोबत. परवा एकदा दोन मित्रांसोबत मी गप्पा मारल्या, त्याही तुम्हाला आवडल्या, भोगले आणि साठे. आज जरा दोन वेगळे कलाकार आहेत, त्यामुळे मागच्या वेळेला एकदा तुम्हाला भेटवलं होतं मी त्यांना, आणि आत्ता भेटवण्याचं कारणही तसं स्पेशल आहे. कारण दोन गोष्टींविषयी त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहे. एक तर आत्ता भारताने वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना जिंकला, त्याच्याविषयी थोडंसं बोलायचं आहे. पण खरा विषय आजचा जो आहे तो विम्बल्डन मेन्स फायनलचा आहे. जोकोविच विरुद्ध अल्काराज हा गमतीचा आणि गप्पांचा विषय आहे. त्यामुळे दोन जरा माझ्या मित्रांना मी सोबत घेऊन आलेलो आहे. एक जो माझा मित्र आहे, ज्याचं आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती कदाचित पी म्हणून नाव दिसेल, तर हा जरा काय म्हणजे अतरंगी कलाकार आहे. एक काळ असा होता की हा IT चा मोठा काय अधिकारी होता. शिक्षण त्याचं भलतंच झालेलं आहे पुण्यात. आणि नंतर तो पर्सिस्टंट नावाच्या खूप छान कंपनीचा युरोप मधला बिझनेस बघत होता. इंग्लंडमध्ये स्थायिक होता. परंतु हे सगळं सोडून द्या, त्याला जबरदस्त टेनिसचं प्रेम होतं. तो उत्तम प्लेयर सुद्धा होता. तुम्ही म्हणाला अहो प्लेयर सुद्धा खूप असतात म्हणून काय बोलायला बोलवायचं की काय? असं नाहीये. हा नुसताच खेळणारा टेनिस प्लेयर नसून हा नीट बघणारा टेनिस प्लेयर आहे. तुम्ही म्हणाल काय आम्ही काय बघत नाही की काय? अहो तसं नाही. तुम्ही आणि मी टीव्ही वरती बघतो. माझा जो दुसरा मित्र आत्ता वेटिंग आहे तो ग्राउंड वरती म्हणजे कोर्ट वरती जाऊन मॅचेस बघतो. परंतु हा जो तिसरा मित्र आहे त्याला पहिल्यांदा जरा आत घेतो मुद्दाम, की हा लाईन मारत काय म्हणतात तसं टेनिसची मॅच बघतो. लाईन मारत म्हणजे विम्बल्डनच्या लाईन अंपायरिंगचं काम करून, जोकोविच फेडरर यांच्या मॅचेस मध्ये काम करून त्यांचा खेळ असा 10 फुटावरनं बघणारा कलाकार आहे. त्यामुळे त्याला पहिल्यांदा आत घेतो. प्रशांत बाबा प्रकट हो रे बाबा. नमस्कार नमस्कार कुणाल. कसा आहेस? काय म्हणतोयस? मजेत. मजेत आहे रे. ठीक आहे ठीक आहे, सगळं चाललंय बघ. व्हेरी गुड. विम्बल्डन लांबनं बघण्याचा अनुभव जरा कसा असतो ते सध्या मी त्रास होत अनुभवतोय. असणार. त्यामुळे त्याच्यावरती एक छोटासा काय म्हणतात त्याला मी मलम लावणार आहे, की मलाही वाटतंय मी काही महिन्या अगदी लेस दॅन अ मंथ मी इंग्लंडमध्ये होतो. आणि विम्बल्डनची तयारी चालू झालेली होती. आणि तू तर म्हणजे काय, आता विम्बल्डन इतके वर्ष आपण ते गप्पांच्या ओघात बोलूच. पण आत्ता तू विम्बल्डन पासून चांगला भरपूर लांब आहेस, 7 समुद्रापार लांब आहेस. त्याच्याविषयी आपण बोलू. पण आपल्याला दोघांना काय म्हणतात त्याला, की आपल्याला दोघांना जे जमलेलं नाही ते आपल्या आजच्या तिसऱ्या मित्राला जमलेलं आहे. त्यामुळे तिसऱ्या मित्राला आत घेतो आणि सांगतो, बाबा रे प्रकट हो रे बाबा केदार. जेव्हा बघायला मिळणार आहे तेव्हा हे काय म्हणतात त्याला मजेदार दृश्य आहे. कारण एक सुनंदन लेले आहे, एक प्रशांत लेले, एक केदार लेले आहे. म्हणजे माझं जे घर आहे ते अँटेनांनी भरून गेलेलं आहे आज. नाही, आज मला वाटतं की 6 अँटिना आहेत, फक्त एक डायपोल मिसिंग आहे. आय थिंक हर्षा असं मला पण मगाशी जे मी म्हणलं, आपण पहिल्यांदा विम्बल्डन विषयी नको बोलायला, कारण एक थोडासा काय म्हणतात तसा क्रिकेटचा एक बारीक आढावा घेऊयात आपण. काही जास्त त्याच्यात रमायचं नाहीये. कारण ही टेस्ट मॅच 3 दिवसात संपलेली आहे खलास. म्हणजे खलास. काय म्हणतात त्याला, काल आम्ही थोडस अल्काराजची वगैरे मॅच बघत असताना थोडीशी नजर होती आमची दुसऱ्या हा. सेमीफायनलकडे. आणि त्याच्यानंतर लंच टाइम नंतर थोडासा भारतीय संघाने डिक्लेअर काय केला आणि 130 ऑल आउट सुद्धा झाला. प्रशांत आणि केदार, मी तुम्हाला एवढंच म्हणेन की वेस्ट इंडिज क्रिकेटवरती मी इतकं भरभरून प्रेम केलेलं आहे की नाही, आम्ही पण त्यांचा एक डाव 150 मध्ये संपतो, एक डाव 130 मध्ये संपतो. ही त्रासदायक गोष्ट आहे. पण आपण निगेटिव्ह लोक नाहीयेत. त्यामुळे मला केदार हे सांग, तुझ्या मते या मॅच मधल्या टेक अवे चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी दोन काय होत्या, मला पटकन सांग. मला असं वाटतं 4 आहेत, पण तरी पण मी 2 मध्ये समराईज करीन. बाकी आय थिंक प्रशांत पण काहीतरी सांगेल. सो लाईक ग्रेट त्याच्यामध्ये. तर म्हटलं की वन थिंग दॅट आय लाईक अबाउट वॉज रोहित कॅप्टन्सी दिस टाइम. म्हणजे जी एवढे दिवस मिसिंग होती, दॅट द थिंकिंग कॅप वॉज मिसिंग. म्हणजे बॅटिंग असू दे, फिल्डिंग असू दे, एव्हरीथिंग, फील्ड प्लेसमेंट, एव्हरीथिंग. रोहित कॅप्टन्सी आय थिंक. आणि यंगस्टर्सना इंट्रोड्यूस करणं असेल, त्यांच्याबरोबर गप्पा मारणं असेल, किंवा इव्हन ईशान किशनला त्याचे डेब्यू रन्स करायला देणं, लाईक द कॅप्टन्सी, थिंकिंग कॅप, विच वॉज द ग्रेट थिंग. आणि सेकंड थिंग इज लाईक द साइडलँड अश्विन.
इफ ही कॅन परफॉर्म तर लाईक ही कॅन डू वंडर्स. म्हणजे ही इज लाईक मुरलीधरन किंवा असं टिचून बोल, म्हणजे नवीन बॉल द्या, व्हाईट बॉल द्या, कुकबरा द्या, ड्यूक बॉल द्या, एनी बॉल यू गिव्ह हिम लाईक आणि T20 मध्ये सांगा व्हॉट एव्हर, ही कॅन क्रिएट दॅट मॅजिक. आणि आय डोंट नो हाऊ ही मॅनेजेस. आणि आय थिंक वी हॅव स्पोकन फॉर अपटी नंबर ऑफ इयर्स. आय थिंक 2010 पासून आपण बोलतोय त्याच्यावरती, अश्विनवरती. तर आय थिंक दीज आर द ग्रेटेस्ट पॉझिटिव्ह. वेस्ट इंडिजसाठी पॉझिटिव्ह एक गोष्ट आहे की त्यांचा डेब्युटंट, की ही डिड एव्हरीथिंग अबाउट दॅट. त्याने रन्स पण केले, त्याने 2 कॅच पण घेतले, त्याने एक रनआउटचा चान्स एक मिस झाला त्याच्याकडनं, व्हॉट एव्हर हॅपन, आणि त्याने विकेट पण काढली. सो इफ यू लुक एट इट, त्याने रोहितला पण आउट केलं. सो आय थिंक दॅट इज द बिगेस्ट पॉझिटिव्ह. कारण त्याची जी आर्म ऍक्शन आहे ना, इट इज समथिंग डिसेप्टिव्ह. आणि आय थिंक हर्षा विल टॉक ग्रेट अबाउट इट, बट मी आत्ताच बोलतोय दॅट बर बर हिज बॉलिंग ऍक्शन इज डिसेप्टिव्ह. सो वेस्ट इंडिज साठी दॅट इज अ बिग बिग आंथ्रेट का असं काहीतरी एकदम विचित्र नाव आहे, दॅट्स फाईन, पण ही इज अ ग्रेट डेब्युटंट फॉर वेस्ट इंडिज. आणि मला आय पण थिंक आवडलं. मला पण केदार अगदी बरोबर मुद्द्यावर बोट ठेवलं. प्रशांत, तू तिकडं मला माहिती आहे ऍशेस वरती तू जास्त नजर ठेवणार, कारण तू काय म्हणतात त्याला, माहेरचा इंग्लिश आहेस आणि सासरचा आता ऑस्ट्रेलिया. अरे अरे संकट असं आहे, त्यामुळे बाहेर गेल्यावर कोणाला लाट करतोय सांगितलं तर म्हणजे विचारतात लोक, तू कोणाच्या बाजूने. मी आपलं पॉलिटिकली करेक्ट उत्तर देतो की नाही नाही, आता ऑस्ट्रेलिया जिंकाय चांगलं खेळतंय, म्हणजे आपण काही कॉमेंट करायची नाही, आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करायचं आणि सोडून द्यायचं. कोण जिंकायला पाहिजे याच्याबद्दल बोलायचंच नाही आपण. नाही नाही, तुम्ही दोघही आता परदेशात आहात, सुखात आहात आणि सुखात राहा. मी एवढेच तुम्हाला काय म्हणतात त्याला मैत्रीचे आशीर्वाद देईन. कारण आता जो तो प्रशांत शब्द वापरला ना की पॉलिटिकली करेक्ट आणि नक्की कोणाची बाजू घ्यायची, मला म्हटलं बापरे, हा महाराष्ट्र पॉलिटिक्स वरती एवढी नजर ठेवू नये की काय. कारण आम्ही सध्या एकच गाणं ऐकतोय, कोणता झेंडा घेऊ हाती. त्याच्यावरती हर्षाचं एक वाक्य आहे. म्हणजे सिरियसली जर हर्ष असता तर लाईक दिस वुड मीन लाईक चौरंगी, म्हणजे 4 चांडाळ चौकडी असं काहीतरी एकदम मस्त झालं असतं. पण ठीक आहे, ही इज नॉट देअर, दॅट्स फाईन. पण प्रेक्षकासाठी मला व्ह्युअर्स फक्त आहेत. एकच गाणं, हिंदी गाणं आठवतं, कहीं पे निगाहे कहीं पे इशारा. सध्या तसं महाराष्ट्र पॉलिटिक्स बद्दल बोलायचं झालं. पण काय प्रशांत, तुला काय वाटतं की या म्हणजे थोडीशी नजर तू भारत वेस्ट इंडिज स्कोरबोर्ड कडे किंवा मॅच कडे टाकू शकलास का? यशस्वी जयस्वालचं पदार्पण झालेलं आहे, कारण तो मुद्दा मला वाटतं नक्कीच केदारनी पण हेरलेला असेल. अमेझिंग त्याची काय म्हणतात त्याला, जीवनाची कहाणी आहे. पण त्याच्यात अडकलं नाही पाहिजे, कारण त्याने आता जो परफॉर्मन्स केलाय डेब्युटंट म्हणून, लोक हे पण म्हणतात की काय त्याच्यात काय एवढं, वेस्ट इंडिज विरुद्ध तर केला पण विकेट तेवढं सोपं नव्हतं. प्रशांत, तू काय नजर टाकलीस? हो, मी कुठेही आपली क्रिकेट, कुठेही जगात कोणाचंही क्रिकेट चालू असलं तरी माझी नजर तिथे असतेच. त्यामुळे इंडियाची तर मॅच चालू असल्यावर नजर असणारच आहे. फक्त तू जे म्हणलास ते पहिल्यांदा मला भयंकर वाईट वाटतं वेस्ट इंडिजचं. म्हणजे काय माहित नाही, त्या साईड बद्दल एक अशी आपुलकी होते, ते हारले की वाईट वाटतं मला बघायला. आणि सध्याची जी त्यांची अवस्था आहे झालेली, ते म्हणजे अजूनही जे 80s मधलं ते दबदबा जो आपण वाढलो बघत, तो अजूनही मनात इतका आहे की हीच ती साईड का काय, म्हणजे हाच ही टीम एकेकाळी कुठे होती आणि काय त्यांना वाटत असणार आहे लॉयड आणि कंपनीला, असं नेहमी मी विचार करतो. पण पण ठीक आहे, अशी सायकल असते प्रत्येक स्पोर्टमध्ये, प्रत्येक टीमची अशी सायकल असते. सो त्यांची वेळ येईल परत, आय होप. म्हणजे पण यशस्वी जयस्वाल फक्त मला एवढंच वाटतं की त्याला लोकांनी डोक्यावर घेऊन जे आपण करतो नेहमी यंगस्टर्सचं, की त्यांना इतकं वर चढवायचं की त्या एक्सपेक्टेशनच्या प्रेशर खालीच ते संपून जातात. आय होप तसं नाही होणार. हम्म. त्याला वाटतं की आपण त्याचं बॅकग्राऊंड आणि अमेझिंगच आहे, म्हणजे काय बोलावं तितकं कमी आहे. कारण पण या विकेटवरती प्रशांत बाकी सगळ्या बॅट्समनला थोडा ना फार खूप त्रास झाला. रोहितनी त्यांनी केलेली सलामीची 200 धावांची भागीदारी, त्याच्यात हा पठ्याचं मला आवडतंय काय माहितीये का, की 100 झाल्या माझं पोट भरलं, विकेट फेकली काहीतरी मारताना, हे तो कुठल्याही क्रिकेटमध्ये करत नाही यशस्वी जयस्वाल. त्यामुळे तू जे म्हणतोयस ते मला पटतंय की डोक्यावर घेऊन नाचण्याचं अजिबात कारण नाही.
आपण एवढंच म्हणू शकतो की सुरुवात चांगली झाली आहे. हा क्रिकेटवरती प्रेम करत राहिला, त्याच्याशी प्रामाणिक राहिला, तर मला वाटतं स्काय इज द लिमिट. हा म्हणजे पुढचा तेंडुलकर, पुढचा कांबळी वगैरे असले जी कंपॅरिझन आहे ती कोणी करू नये. तो यशस्वी जयस्वाल आहे, तो कोणी दुसरा नाहीये आणि त्याला तसंच ट्रीट करावं. आणि नॉर्मल माणसं काय होप त्याला नॉर्मल प्लेअर सारखं ट्रीट करतील, कारण असं टॅलेंट इतकं यंग याच्यात मिळत नाही आणि आपल्याला गरज आहे ओपनिंग बॅट्समनची तशी त्या लेवलला. पण ते ग्राउंडेड राहणं खूप महत्वाचं आहे आय थिंक. आय होप त्याच्या आजूबाजूचा सपोर्ट स्टाफ, फॅमिली, सगळं त्याच्यात रोल खूप मोठा असतो. आणि आपल्याला तर माहितीये क्रिकेटचं इंडियात काय पोझिशन आहे, त्या बापरे. होपफुली त्या सगळ्या सर्कस मधनं आपलं डोकं ठिकाणावर ठेवेल आणि असंच परफॉर्म करत राहील, एवढंच फक्त मला वाटतं. प्रशांत, मी तेवढी गॅरंटी तुला नक्की देऊ शकतो. त्याला यशस्वीला यश पुढे किती मिळेल हे क्रिकेट देवाला माहिती, परंतु हा पोरगा फोकस्ड आणि मेहनती आहे एवढं मी तुम्हाला गॅरंटीडली सांगू शकतो, कारण त्याची मेहनत, त्याची प्रॅक्टिस मी पाहिली. पण केदार, तुला मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की बऱ्याच दिवसांनी हे जे राईट हँडर लेफ्ट हँडरचं जमून आलं, त्यांनी सुद्धा कॉम्बिनेशन एक चांगला फरक पडलाय नाही का? त्यांनी ऍक्च्युली खूप जास्त फरक पडला पाहिजे. कारण कसं आहे की इंग्लंडनी हे सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलं, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. म्हणजे इफ यू लुक ॲट इट लाईक आणि इट इट गोज बॅक इन 60s-70s की जेव्हा त्यांनी ती सुरुवात केली. आणि आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट पेअर, पण 60s-70s मध्ये हे सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलं. कारण आणि फक्त इंडियाला फक्त एकच गोष्ट नडतीये, मी सांगतोय. म्हणजे आय थिंक टाइम अँड टाइम वी हॅव डिस्कस दिस आणि एवढं सगळं त्याच्यामध्ये की वी आर मिसिंग दॅट लेफ्ट आर्म व्हेरिएशन. म्हणजे झहीर खान, इरफान नंतर जर आपण काही मिस करतोय तर, कारण इरफानचे पण बॅक टू बॅक इफ यू लुक ॲट इट द स्टॅट्स, म्हणजे आपण वी आर नॉट गोइंग इन लॉट ऑफ स्टॅट्स आणि आय थिंक पीपल आर मोर अवेअर, म्हणजे सगळ्या गोष्टी वी आर नॉट डुईंग स्टॅट्स ऑन दिस वन. पण 10 विकेट हॉल किंवा प्रत्येक मॅच मध्ये बॅक टू बॅक सिरीज मध्ये 5-5 विकेट काढणारा इरफानचा जेव्हा स्विंगच गेला, त्याच्यानंतर ना आपण माधुकरी मागतोय. सिरियसली हो वी हो आर हो. स्ट्रगलिंग टू फाइंड समवन. आणि मला असं वाटतं की नटराजन, इफ दे हॅव टेकन नटराजन, तर मला असं वाटतं की सेकंड टेस्ट मध्ये आय थिंक उनाडकट ला एक टेस्ट दिली आहे, तर यू शुड गिव्ह नटराजन 1 टेस्ट. कारण टेस्टिंग कंडिशन्स आहेत. उनाडकटनी खूप चांगली बॉलिंग केली आणि इट वॉज लाईक फॅन्टॅस्टिक. दॅट वॉज अनदर टेक अवे फ्रॉम दिस टेस्ट मॅच. म्हणजे इफ यू आस्क मी, म्हणून म्हटलं की मी 4 गोष्टी सांगितल्या, 2 नाही सांगणार, 4 सांगितलं, तर दिस इज द 4th वन बेसिकली. पण इफ यू लुक ॲट इट, आणि लेफ्ट हँड राईट हँड बॅटिंग कॉम्बिनेशन इज द वन थिंग. आणि मला असं वाटतं की रोहितने आता ओपनिंगला येऊन त्याने सेंचुरी केली, विच इज फाईन. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कन्सिडरिंग न्यू इंडिया, मला असं वाटतं की त्यांनी न्यू ओपनर्स ट्राय केले पाहिजेत रोहितनी. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. आय डोंट नो हाऊ पीपल विल टेक, त्यांना कसं वाटेल त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की आय थिंक ही शुड ट्राय टू कम डाऊन लाईक सम द ऑर्डर इन दॅट सेन्स. जसं गांगुली करायचं, गांगुली टू कम अँड बॅट लाईक केदार, पण डाऊन. गडबड काय होतीये माहितीये का, की आता मिडल ऑर्डरचं 3 नंबरला आणि त्यांनी यशस्वी जरी येऊन बॅटिंग केली ओपनिंगला, तर मग देन विल हॅव अ रिअल न्यू बॅटिंग पेअर. आणि मला असं वाटतं ऋतुराज गायकवाडला त्यांनी ट्राय केलं 1 डाऊन बेसिकली. आणि आय थिंक तिथे ऍक्च्युली दॅट इज द थिंग. प्रॉब्लेम असं आहे की त्या सिलेक्शन मध्ये ना एक बॅट्समन मिसिंग असल्या कारणाने ना ऋतुराज गायकवाडवरती थोडासा अन्याय होतोय. दॅट इज द ओनली प्रॉब्लेम. गडबड काय होतीये केदार, मी तुला सांगतो की आत्ताच्या घडीला एकदम होलसम चेंजेस करणं हे थोडस निवड समिती टाळतीये, आणि ते मला एकदम चुकीचं वाटत नाही. त्यामुळे करेक्ट. सुरुवातीला काय म्हणतात त्याला, गरीब गाईवरती पहिला हातोडा पडला, कारण चेतेश्वर पुजाराला आणि उमेश यादवला मला वाटतं टीम मधनं वगळण्यात आलं. आणि 3 नंबरला आता शुभमन गिलकडे भारतीय संघ खूप लॉंग टर्म प्रॉस्पेक्ट म्हणून बघतोय, की जी गोष्ट पहिल्यांदा राहुल द्रविडनी फार सुंदर पद्धतीने सांभाळली आणि नंतर चेतेश्वर पुजारांनी छान पद्धतीने सांभाळली, त्या ह्याच्यात मला ते पुढे जाताना वाटतं. पण मगाशी आपण सुरुवातीला म्हणलं तसं की क्रिकेटमध्ये जास्त आत्ता एकदम बोलायला नको, कारण ऍसेस सुद्धा एक छान कॉर्नरला छान वळून अशी मस्त आलेली आहे लीड्सची टेस्ट मॅच जिंकल्यामुळे. त्यामुळे करेक्ट. प्रशांत लेलेला सुद्धा हेडिंग प्रशांत लेलेला सुद्धा जरा जीवात जीव आला असेल थोडासा. ट्विस्ट ऑलवेज इन ऍशेस. म्हणजे 1981 पासून जर विचार केला तर हेडिंगली टेस्ट आहे. नंतर चेंज होतात. समथिंग हॅपन्स, मला हो माहिती नाही का.
पण 1981 पासून इट आयदर गोज ऑस्ट्रेलिया और इंग्लंड असं काहीतरी एकदम प्रशांत, तिकडे विचित्र. जरा तुला लपवायला लागला आनंद हेड इंग्लिश जिंकल्यानंतर? नाही, नाही I was good. नाही, मला मला हेडिंगली जिंकल्यानंतर आनंद, मी म्हणजे मी सांगितलं ना, मी न्यूट्रल पोझिशन, मी आय प्ले बोथ साइड्स असं आहे. म्हणजे आता महाराष्ट्राची उपमानाची तर अजित पवार OMG. म्हणजे सॉरी, जरा जरा पॉलिटिकल चालतंय ओव्हरटोन दिलं. चालतंय. पण मला वाटतं मी बॅसबॉलचं म्हणजे इंग्लंड जे ब्रँड ऑफ क्रिकेट खेळत आहे, दे आर गेटिंग पीपल बॅक इन टू द स्टेडियम टू वॉच देम. हे म्हणजे मी इंग्लंडची बॅटिंग चालू झाली की मी सगळं सोडून बघायला लागलोय त्यांची बॅटिंग. हा, दॅट इज आय थिंक एक रेव्होल्युशनरी. त्यांनी जो ब्रँड इंट्रोड्यूस केलाय तो कमाल आहे. आणि बाकीचे टीम्स का नाही ते अडॉप्ट करू शकत आहेत, मला लेफ्ट स्क्रॅचिंग माय हेड. कारण बघायला गेलं तर आपल्याकडे टॅलेंट तेवढंच आहे स्ट्रोक मेकिंग. हो, पण आपण आता का असे खेळायला लागलोय, म्हणजे ते विकेट आता वेस्ट इंडिजची अवघड होती, ठीक आहे, मान्य आहे. म्हणजे त्याच्यावर तसं खेळणं, बॅसबॉल खेळणं वॉज अ बिट डिफिकल्ट. पण आता ऑस्ट्रेलियाची सिरीज जी इंडियात झाली तेव्हा किती म्हणजे इट वॉज ओनली अ मॅटर ऑफ टाइम बिफोर विकेट्स फेल. म्हणजे आहेत बॉल, त्याच्यात रन करा असं म्हणावं असं वाटतं की आहे आहे. पॉझिटिव्हली तरी खेळा. म्हणजे तुम्ही नुसते तिथे उभं राहायला कशाला जाताय असं होतं. सो इंग्लंड ऑस्ट्रेलिया इज वे मोर थ्रिलिंग आणि बघायला मजा येते. काहीतरी घडत असतं सारखं. बेन स्टोक्स हा वन्स इन अ जनरेशन क्रिकेटर आहे आणि त्याची कॅप्टन्सी पण आउट ऑफ द बॉक्स आहे. फील्ड प्लेसिंग व्हेरी युनिक. सो या, व्हेरी एक्साइटिंग. इंग्लंड साइड इज द वन टू वॉच. आय थिंक पुढच्या टेस्ट सायकल मध्ये आय फुल्ली एक्सपेक्ट देम टू मेक द फायनल. आहे, मला पण प्रशांत असं वाटतं. पण आता मुख्य मुद्द्यावरती येऊया. कारण आपल्या तिघांचं जेवढं क्रिकेटवरती प्रेम आहे तेवढंच टेनिसवरती पण प्रेम आहे. आणि आज आहे शनिवार, ज्या दिवशी आपण हे रेकॉर्डिंग करतोय. महिलांची फायनल आज होणार आहे. परंतु जे मुख्य लक्ष आपलं लागून राहिलेलं आहे ते रविवारच्या टायटॅनिक बॅटलकडे राहिलेलं आहे. कारण असे 2 जण आलेले आहेत की एकतर विम्बल्डननी पहिलं सीडिंग हे अल्काराजला दिलेलं आहे. मला प्रशांत तुला विचारायचंय, 2 वर्षापूर्वी आपण लंडनमध्ये भेटलो होतो आणि एक आपण छान मजेदार व्हिडिओ केलेला होता. त्यावेळेला तू जाताना मला सांगितलं होतंस की सुनंदन नक्की हा पोरगा नक्की नक्की अगदी वरती येणार, कारण त्याच्यामध्ये ती धमक सुद्धा आहे. खेळाचं एक काय म्हणतात त्याला पूर्ण रूप त्याच्याकडे आहे. आणि त्याच्या 2 वर्षामध्ये झालेली सुधारणा, प्रशांत काय सांगशील? त्याचं तुला सर्वात कॅरेक्टरिस्टिक म्हणजे असे प्लेयर्स बॅक हँड फोरहँड मारणारे खूप जगात आहेत. चांगले चांगले जोरदार मारतात. ह्याचा जो आर्म स्पीड आहे, फ्री आर्म म्हणतात त्याला, जो त्याचा फोरहँड मध्ये जो येतो तो, आणि त्याचा कोच आणि त्याचा सपोर्ट स्टाफ जो आहे, मी त्याचं क्रेडिट फेरेरोला देतो. म्हणजे हे जे अनलिश केलंय त्यांनी फोरहँड, तो बरेचसे कोचेस कर्व करायला बघतात की अरे कन्सिस्टन्सी. म्हणजे अल्काराज मिस पण करतो. तू फ्रेंच ओपनची सेमीज बघितली तेव्हा आणि उद्याही मी फुल्ली तेच एक्सपेक्ट करतोय. जॉकोविच त्याला फोरहँडवर, म्हणजे कॉन्ट्ररी आपल्याला पॉप्युलर ओपिनियन असं वाटतं की अरे लांब राहा त्याच्या फोरहँड पासून, पण जॉकोविच नेहमी पहिल्यापासून नडालला सुद्धा हरवायला लागला कन्सिस्टंटली. ते फोरहँड ओपन अप करायला लागला तो. आणि त्या कॉर्नर मध्ये नेलं की मग त्याला बॅकहँडवर न्यायला स्पेस, जे टॅक्टिकल बॅटल असतं त्याचं आहे, तो ओपन करतो साईड, आणि मग साईड टू साईड ते जे मुवमेंट आहे. कारण अल्काराजला बॉलवर वेळ दिला ना तर तो फोडणार बॉल. हा, पण त्याच्याकडनं वेळ काढून घेणं आणि त्याला कायम खालतं ठेवणं, ह्याच्यात ऑफकोर्स इझियर सेड दॅन डन. जॉकोविचचा कंट्रोल हे सगळं आहे म्हणून तो करू शकतो तेवढं. पण उद्याच्या मॅच मध्ये आय फुल्ली एक्सपेक्ट हिम टू गो टू हिज फोरहँड. बर बर. नाही, आय वॉन्ट टू ऍड वन थिंग. एक मिनिट प्रशांत, मला एक गोष्ट तिथे जस्ट मांडायची वाटते की नदालचा हा जत्रेत हरवलेला छोटा भाऊ म्हणला जातो की तुझ्या पाठीवरती तिळ आहे का नाही, माझ्याही पाठीवरती नाही, आपण दोघं भाऊ आहोत. म्हणजे हा लेफ्ट हँडर, तो राईट हँडर. पण नदालच्या तुलनेमध्ये याची सर्व्हिसही दांडगट आहे रे प्रशांत. नाही, याचा ऑलकोड, याचे व्हॉलीज
सर्व सगळंच म्हणजे असं फ्लॉ बघितला म्हणजे हे 20व्या वर्षी हे परिस्थिती आहे. इट कॅन ओनली गेट बेटर. 25व्या वर्षी हा काय करेल म्हणजे जर का फिजिकली फिट राहिला तर मला फक्त त्याची एकच कन्सर्न आहे, तो फार वेळा ब्रेकडाऊन होतो फिजिकली. हा. आणि त्याचा ब्रँड ऑफ टेनिस आहे, तो इतका फिजिकल आहे हो हो. की आत्तापासून इंजरीज अशा त्यांनी ज्या आता ऑस्ट्रेलियन ओपन मिस केली, मागच्या वर्षी एंड ऑफ सीझन मास्टर्स मिस केली ट्युरिन, ते करेक्ट. जरा मला फक्त कन्सर्न वाटतं फक्त. पण त्याच्यात एकच रिडीमिंग फॅक्टर आहे की तू अजून बरेचसे प्लेयर रुबलेव हे सगळे बघितले तर पहिली 3-4 वर्ष हालाकीत काढली अशा इंजरीज, पण ते फिजिकली होतात एक तर बल्कअप, आणि त्यांचं कंडिशनिंग आणि त्यांच्या भोवतीचा सपोर्ट स्टाफ हा आउटरेजियसली चांगला असतो, त्यामुळे त्यांचं दे आर इन ऑल गुड हँड. सो तेवढा एक मला होप आहे की त्याचं फिजिकल कंडिशनिंग झालं आणि जॉकोविच एकदा सनसेट मध्ये गेला तर त्याच्यात आणि उरलेल्या ज्या सेकंड टियर आहे त्याच्यावर इतकी मोठी गॅप आहे की हा काय करू शकेल याच्यात काही लिमिटच नाही आहे. विचार करायला. कारण हो. मित्रांनो मैत्रिणींनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की प्रशांत लेलेची ओळख करून देताना मी कौतुकाने असं सांगितलं की हा लाईन अंपायर होता विम्बल्डनला, म्हणून त्याने अभिमानानं आज तो टी शर्ट मला जाळवायला घालून बसलाय. तो मला अगदी कळतंय ते. तर पण दुसरा जो आहे केदार लेले, हा म्हणजे याला मी मित्र म्हणतोच, परंतु याला मी खरा विम्बल्डनचा वारकरी मानतो. कारण केदार किती वर्ष रे? 22 आहे ती. 23. देवा 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 देवा. प्लीज सॉरी. कमाल. नाही, तुझ्यावरती राग एक करत तुला एक आउटच केलं पण पाहिजे. चॅट मधनं तुला आउटच केलं पाहिजे. ती पण कोरोनामुळे, पण आय थिंक यू नो दॅट. नाही का, पण अफलातून, कारण यावर्षी सुद्धा तू मॅचचा अनुभव हा घेतलेला आहेस. मला पण मी चाललो. सो मला इट्स ओके. मला तुला एक विचारायचंय की हा 20 वर्षाचा पोरगा आहे आणि करेक्ट. दुसरा पण 20च आहे, फक्त 16 वर्षांचा अजून एक्स्ट्रा अनुभव आहे त्याच्याकडे. That is what I want to come at. And Prashant is completely right. But what I want to say is की जेव्हा मी जोकोला विम्बल्डन जिंकताना बघितले 2011 मध्ये, तेव्हा आय थिंक इट्स डॉक्युमेंटेड, पुस्तकामध्ये आहे. यू नो दॅट बऱ्याच लोकांना तो किस्सा माहिती आहे, सगळं काय आहे. पण देर इज अ डिफरन्स बिटवीन द मुवमेंट ऑन क्ले अँड ग्रास, बिकॉज ग्रास इज फास्ट अनप्रेडिक्टेबल, म्हणून सर्व अँड व्हॉली तुम्हाला करावं लागतं. लाईक की you have to pick up that ball so early on whatever rise तुम्हाला मिळतं, जे काय असेल ते. Sampras was the person who changed completely because he jumped. आणि आय थिंक अल्काराज फाउंड दॅट की आय कॅन जम्प. तो जरी थोडासा बुटका असला तरी ही नोज दॅट ही नीड्स टू जम्प. पण जोको प्लॅन एकदम क्लिअर आहे, बिकॉज ही वॉन्ट्स टू प्ले इन द व्ही. व्हॉट इज द व्ही इज लाईक you push the ball to one angle with your inside out forehand or whatever, the Federer theory that happens. And then you cannot slide on grass. So then you have to commit like only 70% of the court, which Joko does. So net ला याची गरज नाही. Like Becker Edberg, they used to come to the net and they used to play the volleys. Becker Edberg, Navratilova, Graf, you see the champions and you know that you come to the net and you play, like but Agassi changed it in 92. Otherwise there was like someone winning from the back of the court, which Borg showed that is possible, that I can hit down the line backhands, down the line forehands, जे बोर्गनी दाखवलं. So even Borg theory works. When it works, like you have to win also from the back of your court. आणि ते I think on returns you want to win the Wimbledon or like त्याच्यामध्ये. तर इथे कसं आहे की if Alcaraz is pushed like a yard or two behind, in the sense की it's not yard or two, it's like feet or two, 2 feet जर तुम्ही कोर्टच्या मागे गेलात त्याच्यामध्ये, तर ऑल युअर गोइंग टू डू इज लाईक किती तुम्ही जोरात मारा, आयदर तो बॉल शॉर्ट पडणार आहे नाहीतर मग तो नेटमध्ये जाणार आहे. आणि दॅट टॅक्टिक वर्ड अगेन्स्ट नडाल, बिकॉज सी नडाल गेट्स टाइम ऑन क्ले बिकॉज द बॉल इज स्लो. सो हिज इनसाइड आउट टॉप स्पिन फोरहँड अँड व्हॉट एव्हर वर्क्स, की मी असा मारेन, इवन बॅकहँड पण ही कॅन प्लेस, दॅट इज ऍक्सेप्टेबल ऑन क्ले बट नॉट ऑन ग्रास. तर आय थिंक इफ Alcaraz adapts, कारण तो आता फक्त 20 वर्षांचा आहे, आणि इफ यू गेट्स अ प्रॉपर कोचिंग नॉट टू and to understand the second serve, and if he understands that I'm not going to be pushed by Joko and Joko is deceptible even on his forehand, that I think then Prashant is right, because see, once food once poison is the theory,
And I think that works. And I think this will be the crux. Tomorrow, that is what we have to बरोबर. see, forehand to forehand, and that they understand. And like, who is going to be pushed back on the court? That is the thing. केदार, काय आहे माहितीये का की या गोष्टी खरंच त्या कोर्ट एवढं प्रचंड मोठं असतं. आपल्याला आत उभं राहिल्यानंतर कळतं की कोर्ट किती प्रचंड मोठं आहे. सिंगल्स खेळताना केवढ्या गोष्टी कव्हर करायला लागतात आणि हे लोक पायाला अक्षरशः म्हणजे भिंगरी लावलेली किंवा स्केट लावल्यासारखे इकडून तिकडं जबरदस्त हे कव्हर करत असतात. अजून एक गोष्ट मला बघायला मिळाली की अल्कारास फार सुंदर ड्रॉप टाकतोय. फार त्यांनी मेडवाडेवचा छळ केलेला मी पाहिला की बाप रे बाप, म्हणजे इतक्या त्या कंट्रोलनी तो टाकतो आणि हे करतो. मला प्रशांत अजून एक गोष्ट ग्राउंडवरची विचारायची वाटते की काय काय मॅचेस तू केदार तू पाहिल्यास आणि प्रशांत तू कव्हर केल्यास इन अ वे ऍज अ लाईन अंपायर. तर फेडररला जे प्रेम मिळायचं ते प्रेम जोकोविचला सामाव लोक देत नाहीत. काय त्याला कारण आहेत हे विषय आपण नंतर कधीतरी डिस्कस करू. पण ग्राउंडवरचं त्यावेळेचं वातावरण कालच्या सेमीफायनल मध्ये सुद्धा एकदा त्याला हिंड्रन्स म्हणून एकदा चांगला कान पिळला गेला आणि नंतर एकदा सर्व्हिसला वेळ घेतो म्हणून एकदा त्या अंपायरनी कान पिळला. नंतर एकदा प्रेक्षकातला कुणीतरी बोलला. या गोष्टी मैदानावरती तू काम करत असताना या गोष्टी तुला फील कसा यायचा रे विम्बल्डनला, किंवा एका माणसावरती एवढं प्रेम केलं जातं, एका माणसाला 23 ग्रँडस्लॅम जिंकूनही तेवढं प्रेम मिळत नाही. याचं कसं वर्णन करशील तू प्रशांत? नाही, कारण पर्सनॅलिटीजचा हा क्लॅश आहे. जॉकोविचचा एक रफ एज आहे त्याला. म्हणजे उदाहरण द्यायचं तर बरोबर 2 वर्षापूर्वी सेमीफायनलला मी होतो मेन्स आणि तो शापोव्हालोव्हशी खेळत होता. आता शापोनी एक विनर मारला आणि सगळे 15,000 लोक नुसते जोरात टाळ्या ठोकत होते. म्हणजे मी होतो त्याच्यापासून म्हणजे लिटरली 5 फुटावर जॉकोविच होता आणि बॉल बॉय कडनं बॉल मागत होता. बॉल बॉयचं तो दुसरीकडनं बॉल रिसीव्ह करत होता. जॉकोविच त्याच्यावर एवढ्या जोरात ओरडला, पण ते 15,000 टाळ्यांच्या ह्याच्यात कोणालाही कळलं नाही काय तो ओरडला ते. मी उभा होतो 5 फुटावर, त्यामुळे मला ते सगळं ऐकू आलं. ही जी एज आहे ना, ती थोडीशी पर्सनॅलिटी मधली, तो इंटेन्स आहे. त्याला एकदा कोर्टवर गेलं की म्हणजे जिंकायचं, मग त्याच्यामध्ये काही त्याला चालत नाही. फेडररची ती पर्सनॅलिटी नव्हती तशी. तो कधीच असा म्हणजे लोकांवर ऑलवेज व्हेरी पोलाइट. तर जॉकोविचचं जे एज आहे ते इंटेन्सिटी आणि ती पर्सनॅलिटी आहे ती लोकांना आणि त्याचं इव्होल्युशन पाहिलंच तर जेव्हा जॉकोविचचं करिअर चालू झालं 2003 आणि 2003 ते 2006च्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये रॉडिकशी तो खेळत असताना त्यांनी कन्सीड केली मॅच, दमला म्हणून, हीट मध्ये दमला म्हणून, आणि त्याच्यावरनं बाचाबाची झाली. रॉडिक आणि त्याच्यात म्हणजे लिटरली हातापायीवर आले होते ते इन द लॉक ऑस्ट्रेलियन ओपनला. तर ती पर्सनॅलिटी जॉकोविचची ओरिजिनल होती. म्हणजे पहिल्या त्याच्या 3-4 वर्षात प्रोफेशनल करिअर मध्ये ही वॉज अ शर्कर आणि मॅचेस टँक करणं, दमलोय म्हणून मी खेळणार नाही हे. आणि आत्ताचा जॉकोविच जो नुसता 7 तास खेळ म्हटलं तो 7 तास खेळ. हे जे एव्होल्युशन आहे ना झालेलं, त्याने त्याच्यात पर्सनॅलिटीमध्ये तो जो टेम्परिंग होतं ओरिजिनली तो नव्हता आणि त्याने स्वतःला ट्रान्सफॉर्म केले. हे त्या एव्होल्युशन मध्ये दिसतं आणि त्याच्यामुळे ते जे एज येतं बिहेवियर मध्ये ते लोकांना खटकतं. त्याचे हावभाव अतिशय इंटेन्स. तू फेडररला कधी जोरात कमॉन आणि जसं जाऊन आरडाओरडा, त्याच्या कॅप कडे बघून आरडाओरडा करतो तो, कारण त्याची डिमांडिंग आहे पर्सनॅलिटी, तशा टाईपचा आहे तो. इवानी सविच कडनं त्याची डिमांड खूप असते. सगळ्यांनी उभं राहावं, भावाला हाकलून देतो. ऑस्ट्रेलियन ओपनला भावालाच बाहेर काढलं त्यांनी. मला याच्यात प्रशांत एक गमतीदार उदाहरण आता डोक्यात आलं माझ्या, की भारत देशामध्ये सुद्धा एक गमतीदार गोष्ट आपल्याला बघायला मिळते की भारत देशावरती जुन्या हिंदुस्थानवरती सुद्धा उत्तरेकडनं जी काय आक्रमणं झाली, खैबर खिंडीतनं इकडून तिकडून सतत, म्हणजे उत्तर भारत, उत्तर प्रदेश नाही उत्तर भारत, दिल्ली आणि हे, दिल्ली तर तख्त होतं,
तर त्याच्यावरती आक्रमण सतत झाली. त्यामुळे तिथं जी राहणारी लोक होती त्यांना झगडण्या वाचून पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांच्या ओरिजिनल पंजाबी माणसाला तू पाहिलंस तर त्याला उद्या रोटी जरी उशीर आणली तरी ए भाई क्यों नहीं लेके आया, इतनी देर से रुका, लगेच तो भाई भांडायला लागतो. आपल्याला असं वाटतं की अरे काय गरज आहे, 2 मिनिटांनी येईल. हेच तुम्ही वेस्ट मध्ये थोडंसं आहे, झगडपट्टी नाही असं नाही, पण साऊथ मध्ये गेलात तर तिथे त्या मानाने आक्रमण झालेली नाहीत. मग तिकडे पूजा अर्चा जास्त आहेत, जास्त शांत, असं काय म्हणतात त्याला, मनमिळाऊ लोक आहेत. तर हा जो भाग मला दिसतो की स्वित्झर्लंड हे त्या मानाने काय निसर्गाचं तर नंदनवन आहेच आणि त्याच्याबरोबर शांतता प्रिय आहे. त्याचा परिणाम उद्या फेडररच्या पर्सनॅलिटीमध्ये दिसतो. आणि जो सर्बियाचा भाग, जो त्या अडचणीतनं जे काही तो गेलेला आहे, त्याच्यामुळे झगडणं, लढणं, फाईट आउट करणं, म्हणजे त्यांना म्हणतात नो वाक, म्हणजे वाकणार नाही अशा अर्थानीचं जे बिहेवियर आहे, हे सगळं त्याच्यात दिसतं. मला केदार तुला प्रश्न विचारावासा वाटतो की इतर मॅचेस खेळणं आणि ग्रँड स्लॅमची सेमी फायनल खेळणं हा खूप मोठा फरक आहे. एकाकडे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुभव आहे आणि दुसऱ्याकडे तसा तो ताजा आहे. अल्कराज हा तसा ताजा आहे. तो टक्कर देऊ शकतो का जोकोविचला? नक्की देऊ शकतो. तो त्याला पुरून उरू शकतो का? नक्की पुरून. परंतु त्या नर्व कंट्रोल करणं, सुरुवातीचं, कारण तू फायनल्स बघितलेले आहेस तिथं जाऊन बऱ्याच वेळा, त्या नर्व कंट्रोल करणं, त्याच्यावरती विजय मिळवून याच्यासारख्या एक अशक्य लढवय्या माणसाशी लढत देणं, याच्यामध्ये मुद्दा हा मला विचारायचा आहे तुला केदार. ह्याच्यामध्ये अँक्सायटी मध्ये पहिल्या सेटमध्ये ओव्हर अम्बिशियस राहणं आणि त्याच्यामुळे टाकीतलं पेट्रोल जास्त खर्च करणं, हा प्रकार तुला झालेला दिसलाय आणि ह्या उद्याच्या सामन्यात होईल असं वाटतं? हा, मला दिसलंय. कारण बिकॉज आय थिंक द ग्रेट फायनल्स ज्या 3 आहेत असं मी म्हणतो त्याच्यामध्ये, तरी पण मी म्हणेन की 4, म्हणजे बट द 3 ग्रेट फायनल्स ज्या मी बघितल्या त्याच्यामध्ये, कारण मी सगळं फेडरर एरा बघितलंय 2005 पासून. एव्हरी फायनल आय थिंक आय हॅव वॉच्ड टिल डेट. उद्या पण मी जाणार आहे अँड आय एम गोइंग टू ट्राय माय लक, जे काय असेल, टेनिस गॉड्स व्हॉट एव्हर दे गिव्ह दे गिव्ह त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की रॉडिक आणि फेडरर ह्याच्यामध्ये द बर्निंग द टँक हा जो क्वेश्चन दॅट यू आस्क्ड इज द राईट. आय थिंक सगळेच आपण तिघही आपण हे ऍग्री करू या गोष्टीवरती की what happens when you burn that tank and then what happens at the practice level त्याच्यामध्ये. आणि आय थिंक अल्काराज हॅज टू बी रिअली, कारण त्याची फक्त डेब्यू फायनल आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की मॅट्स विलँडरचं मला हे वाक्य सगळ्यात जास्त आवडतं की वेन आय वॉच मॅट्स विलँडर, तसं फ्रेंच ओपन माझ्यावरती काही खूप कृपाळू वगैरे नाहीये, पण लकीली मला ती अर्धवट मॅट्स विलँडरने जिंकलेली मला 83 ची फायनल मला बघायला मिळाली. आणि आय थिंक ही लॉस्ट द फर्स्ट सेट ऑर समथिंग, काहीतरी असं झालं होतं. अँड देन ही वन, म्हणजे एक कुठली फायनल आहे 83, 85, 88 त्या 3 मधली एक फायनल अशी आहे की त्याच्यामध्ये ही लॉस्ट द फर्स्ट सेट. आणि त्याच्यामध्ये तर मॅट्स विलँडरचं मला एक वाक्य आवडतं त्याच्यामध्ये. आणि आय थिंक दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू ब्रिंग टू अटेन्शन टू एव्हरी सिंगल पर्सन ग्लोबली जे आपल्याला कनेक्टेड त्यांच्यामध्ये, की जे टेनिस फॅन्स आहेत. तर तो म्हणतो की व्हॉट इज अ फायनल, ग्रँड स्लॅम फायनल काय आहे? तर तो म्हणतो इट इज द ग्रेटेस्ट डे ऑफ युअर लाईफ. तर तो म्हणतो की इफ इट इज द ग्रेटेस्ट डे ऑफ युअर लाईफ देन ट्रीट द फर्स्ट सेट ॲज अ प्रॅक्टिस सेट, की तुम्ही प्रॅक्टिस करताय. इवन इफ यू लूज, डोंट माइंड, because you're preparing you've been preparing such long, you have played 6 hard matches and you have reached the final. It's not an easy job for even for your opponent. So तुमच्या ऑपोनंटला पण हे जमलेलं नाहीये. त्याने पण 6 फायनल्स, इतके तास, देन यू हॅव बीन सिटिंग लॉंग इन दॅट रूम. आता कसं, आता रूफ आहे म्हणून आता ठीक आहे, पण पूर्वी रेन इंटरप्टेड फायनल्स लोक खेळलेत. बेकर एडबर्ग, बोर मेकॅनरो, यू नेम इट अँड दे हॅव डन इट. पॅट कॅश, इवानिसेविच राफ्टर सुद्धा प्लेड, हा म्हणजे. आणि सिटसिपास प्लेड लाईक 5 days इन अ रो. म्हणजे काय आहे, दिस इज रिडिक्युलस. म्हणजे सध्या यू हॅव कोड्स अँड लाईक यू हॅव ग्रेट प्लेयर्स, आणि हे सध्या हे सगळं फालतुगिरी सुरू आहे त्याच्यामध्ये. पण ठीक आहे, बट स्टील यू आर रीच्ड अ फायनल. सो ट्रीट द फर्स्ट सेट ॲज नॉर्मल त्याच्यामध्ये. आणि यू प्ले फॉर 5 sets. कारण पॅट राफ्टर आणि इवानिसेविच फायनल बघितल्यानंतर आय डोंट थिंक सो दॅट
that anyone had anything in that tank. Seriously विचार केला तर. Can you believe this, that it happened 22 years ago? Seriously. आणि luckily today we have only after Sampras and Agassi that number 1 and number 2 players are playing together. म्हणजे I think Federer Nadal तर ठीक आहे, that was out of question because they were by default. पण the first number 1, number 2 after Becker Edberg happened only in Sampras Agassi, आणि which was not a treat to watch, कारण both have burned down the energies, आणि luckily Sampras could survive. पण आय थिंक दॅट्स व्हॉट दे शुड थिंक अबाउट. म्हणजे आय थिंक अल्काराजला मी फक्त एवढं सांगेन की ऍज अ व्हॉट एव्हर मेंटर ऑर समथिंग, दॅट गो विथ द मॅट्स विलंडर थेरी. दॅट्स द ओनली थिंग दॅट आय कॅन थिंक अबाउट ऍट दिस पॉइंट टाइम. म्हणजे कारण मागच्या मॅच मध्ये केदार, हे जे तू पॉइंट मांडला, मी प्रशांतला सुद्धा तोच बॉल टाकेन की मागच्या मॅच मध्ये पहिला सेट गेला आणि त्याच्यानंतर जोकोविचनी ज्या पद्धतीने डॉमिनेट केलं की हे पाणीच वेगळं वाटतं रे फार. नाही, कारण नर्व्स आन्सर बेटर. सिरियसली काय प्रशांत? ह्याच्यात ऍड्रेनलिनचा भाग जो असतो, त्या ऍड्रेनलिन तुम्ही कंट्रोल नाही करू शकला आणि कॉन्स्टंटली हाय अलर्ट वर तेच झालं. म्हणजे अल्कराजला क्रॅम्प्स का आले, ते ऍड्रेनलिन सततच, म्हणजे ही वॉज ऑन स्टेरॉइड्स लिटरली. म्हणजे हिज बॉडी वॉज लिटरली बर्निंग अप, आणि ते 2 सेटच्या पलीकडे त्या इंटेन्सिटीने नाही सस्टेन करतायत कोणी. ऍज फिट एज दे आर, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू इट फॉर 5 सेट. ही 3 सेटची मॅच असती तर आय वुड हॅव बेट ऑन अल्कराज. पण 5 सेट मध्ये जोकोविचला त्याचा एक्सपिरियन्स, आणि तो म्हणजे असा तर दबा धरून बसलेला असतो. 3रा सेट गेला, काही हरकत नाही, त्याला माहिती असतं की कधीतरी ह्याला. आणि तो मागच्या वर्षीची सिनरची क्वार्टर फायनल क्लासिक होती, म्हणजे की 2 सेट झाल्यावर सुद्धा तुम्हाला एकच आउटकम माहिती होता या मॅचचं काय होणार आहे. जरी तो 2 सेट डाऊन होता तरी तेव्हा मी बघितलं आणि म्हटलं आता जोकोविच जिंकणार आहेत. नसते पुढचे त्यांनी काहीतरी 6-3, 6-2, 6-2 वगैरे असा काहीतरी स्कोर झाला. आणि शेवटी 5व्या सेट मध्ये तर सिनर आय थिंक वॉज बेगिंग फॉर म्हणजे मर्सी, की बाबा सोडव ह्याच्यात, मला हे पडणं आता शक्य नाही मला कॉन्स्टंट. सो आय थिंक तो इट इज अबाउट दॅट बर्न थेअरी जी आहे की ऍड्रेनलिन पहिलं जाऊन द्यावं. पण अशी प्रॉब्लेम क्लिनिकल एफिशियन्सीचा येतो शेवटी, की दुसऱ्या बाजूने माणूस कॉन्स्टंटली त्या डेप्थला त्या पेसनी मारत राहणार आहे, आणि ते तसं 5 सेटवर सहन करून त्याच्यावर मात करणं हाच एक फक्त इश्यू आहे. 5 सेटचा इश्यू आहे म्हणून मी जोकोविच फेवरेट म्हणतो. 3 असते तर आय वुड हॅव सेड अल्कराज माइट एज इट समहाव. पण 5 सेटला जोकोविचला विम्बल्डन फायनल मध्ये काढणं, आणि असंही होऊ शकतं मे बी त्याचं आता मेंटल कंडिशनिंग, मेंटल कोच त्याच्याकडे असणारच आहे आजूबाजूला. त्याच्यात त्यांनी ते व्हिज्युअलायझेशन आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स आणि हे आणले तर लाईक केदार म्हणतो, पहिला सेट एक पहिला डाव भूताचा तसं एक जाऊन ते ऍड्रेनलिन बर्न करायचं, ठोकायचे, फोरहँड बाहेर गेले हरकत नाही हे. पण पुढच्या सेट पासून ते कूल डाऊन होईल आणि ऍड्रेनलिन वेअर आउट होतच शेवटी आणि फोकस येतो. पण बघूया, आय थिंक इंटरेस्टिंग सिच्युएशन. जोकोविच दुसऱ्या बाजूला म्हणून एक तर मेंटली माणूस गार होतो की हा तुटणार नाहीये, म्हणजे ह्याला काही फिजिकली होणार नाहीये माहिती असतं. तो एकच मेंटल बॅटल आहे अल्कराजचं उद्या. बाकी काही नाही. म्हणजे जोकोविच बरोबर. आणि प्रशांत, अनदर थिंग व्हॉट टू ऍड इज दॅट जोकोकडे ती कॅपेबिलिटी आहे, म्हणजे लाईक ही नोज दॅट consistency of beating Nadal and Andy Murray on the surface of grass. म्हणजे that is the thing that returns जे आहेत, if I push him like beyond certain like a yard or two, म्हणजे मी yard or two म्हणतो पण like it's a feet or two, which I repeat, म्हणजे sorry about that, पण when you are pushed लाईक दॅट डिस्टन्स ना त्याच्यामध्ये. आणि आय थिंक तिथे ना ती बेकर आणि एडबर्ग गोष्ट येते. बिकॉज बेकर म्हणायचा नेहमी, तो म्हणायचा की तो म्हणतो एडबर्ग इज द ओनली प्लेअर दॅट आय हेट टू प्ले ऑन ग्रास बिकॉज ही पुशेस मी 2 feet बियॉन्ड द बेस लाईन.
तर हा जो पिचिंग बॅक आहे ना, दॅट आय थिंक बरोबर. बिकॉज युअर लाईन नंबर, आय थिंक प्रशांत तू जास्त चांगलं सांगशील, पण दिस इज माय ऑब्झर्वेशन फॉर लाईक अबाउट आय थिंक 20 इयर्स. प्लेयर म्हणून काय सांगशील प्रशांत? क्वालिटेटिव्ह एक फरक एवढा पडलाय फ्रॉम द सॅम्प्रस अॅगसी बेकर एडबर्ग इरा इज, आता गवत थिक झालंय आणि बॉल जड झाले, करेक्ट. म्हणून त्यांनी मोठा फरक पडलाय. म्हणजे आत्ताच्या काळात एडबर्ग सारखा, आता म्हणजे ऑफकोर्स क्लासिकच प्लेयर्स होते सगळे, पण तो जो तेव्हाचा जे सर्व आणि हे, इवन इवानी सेविच 2001 ची फायनल, ते थोडं मोनोटोनस व्हायला लागलं होतं. ते चेंजेस त्यांनी जे इंट्रोड्यूस केले त्यामुळे थोडं लेवल झालंय प्लेईंग फील्ड आता, की बेसलायनर्सना म्हणजे ह्याच्यातनं ग्रेटनेस अॅगसीचा दिसतो. 92 साली त्यांनी त्या फास्ट हलक्या बॉल आणि स्लिक ग्रासवर मागून त्याने खेळून जिंकून दाखवलं. त्याच्यात त्याच्यात त्याचा जिनियस दिसतो अॅगसीचा. म्हणजे काय जे प्रॉडिजियस टॅलेंट जे होतं तेही त्याने हँडल केलं तेव्हा. पण प्रशांत, अदर बेसलायनर्स नी जिंकणं मागणं हे बॉल जड झाले आणि गवत थिक झालं तेव्हापासून शक्य झाले, नाहीतर अवघड होतं ते तेव्हाच्या काळात. प्रशांत, तू जे म्हणतोयस ते मला ऍज अ काय म्हणतात त्याला, अगदी साधा टेनिस प्लेअर म्हणून सुद्धा जाणवतं की सर्व्हिस रिटर्नला हे लोक फार म्हणजे महत्व देतात, आणि ते तिथे अगासीनी सुद्धा तिथेच लक्ष देऊन फार कमाल करून दाखवली सर्व्हिस रिटर्नला. कारण त्यावेळेला जे सर्व्हिस करणारा मनुष्य, ऑफ इज अ रॉंग वर्ड, पण तो अशा पोझिशन मध्ये असतो की त्यावेळेला जर का फटाका रिटर्न आला तर गोष्टी बदलतात, आणि त्याच्याकडे हे लक्ष असतं. त्यामुळे मला आता शेवटाकडे येताना विचारायचंय की प्रशांत लेले, उद्या जेव्हा विम्बल्डन फायनल चालू होईल तेव्हा तुम्ही कुठं असणार आहात आणि तिथे किती वाजलेले असणार? सॅडली म्हणजे मला आता काल जागरण आहे म्हणजे, पण इथे इथे 10:30 रात्री चालू होते मॅच. इथे इथे म्हणजे कुठे? इथे म्हणजे कुठे? सिडनीत. ऐकलत तुम्ही? अगोदर हे माहेरी होते लंडनला, आता सिडनीला जाऊन बसले. त्यामुळे 10:30 वाजता तुझी काय म्हणतात त्याला, टीव्हीला चिकटण्याची वेळ आहे. माझी 6 वाजताची आहे, कारण भारतामध्ये मी आहे, पुण्यामध्ये आहे, आणि माझी 6 वाजताची आहे. केदार लेले, आपले 1:30 वाजता काय असणार आहे? दुपारी 1:30 वाजता तिथे सेंटर कोर्टच्या प्रतीक्षेमध्ये. आणि एकच फक्त लाईन ऍड करतो की जे हु वन फ्रॉम द बॅक ऑफ द कोर्ट, आणि आय थिंक अल्कारज विल बिकम वन ऑफ द ग्रेट. त्याच्यामध्ये 4 नाव आहेत. आय थिंक वी विल डॉक्युमेंट दिस. आंद्रे अगासी, रिचर्ड क्रॅजेक, लेटन ह्युइट आणि अँडी मरे. दे ऑल वन फ्रॉम द बॅक ऑफ द कोर्ट. सो आय विश दॅट टुमॉरो, बट अल्कारज विल विन फ्रॉम द बॅक ऑफ द कोर्ट. अरे केदार, केदार, मला मला तुला प्रश्न असा विचारायचा होता की आम्ही कसं की हा 10:30ला 1 मिनिट कमी असताना टीव्हीचं बटन लावायला जाणार, मी 6ला 1 मिनिट कमी असताना टीव्हीचं बटन लावायला जाणार, तसं तुझं अगोदर किती वेळ असेल? आय थिंक 13 तास. परत सांग, 13 परत सांग. तास. 13 hours queuing. ऐकलं तुम्ही? आता तुम्हाला पटेल की मी एकाला काय म्हणतात त्याला, हे मस्तपैकी माझ्याकडे सुद्धा सेम रंगाचा टी शर्ट आहे, पण हा पलंग आहे आणि तो प्रशांत लेलेचा राजाचा पलंग आहे, कारण तो विम्बल्डनचा त्याचा ऑफिशियल टी शर्ट आहे. तसं मी सुरुवात करून देताना केदार लेलेला मी विम्बल्डनचा वारकरी म्हणलं. त्याचं कारण विम्बल्डनच्या हिरवळीवरून नावाचं अप्रतिम पुस्तक केदारने लिहिलेलं आहे, जे विम्बल्डनच्या लायब्ररीमध्ये सुद्धा आहे, आणि त्याचं त्याला म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू हिम. आणि मी वारकरी म्हणलं एवढ्या करता की त्यांनी जे म्हणलं की क्यूइंग ही एक फार सुंदर परंपरा आहे विम्बल्डनची, आणि ती हा वारकरी अव्याहतपणे करत आलेला आहे. त्यामुळे प्रशांत आणि केदार मित्रांनो, थँक्यू सो मच. 3 खंडातनं आपण ही बडबड करतोय. 3 लेले काम करत नाहीत, केवळ आळस करतात असं कोणी म्हणलं तर त्यांच्याकरता हे उत्तर समजलं जाऊ शकतं. उद्या आम्ही बटन दाबून आनंद घेतो, आणि प्रशांत आणि सुनंदन लेलेकडनं वारकऱ्याला मनपूर्वक शुभेच्छा की मित्रा, तुझ्या मनोकामना पूर्ण होत. टेनिस देव जो आहे तो तुझ्यावरती प्रसन्न हो, आणि तुला अल्काराज विरुद्ध ही जी मॅच आहे ती लाईव्ह बघायला मिळो अशा आम्ही शुभेच्छा देतो.
हो, इवन ऑन द हिल आय एम फाईन, असं काही नाही. अरे आफ्टर बेस्ट. क्यूइंग. एनमन हिल वरती बसून क्या बात आहे. पण त्या वातावरणात, विम्बल्डनच्या हा, वातावरणात. त्यामुळे परत करेक्ट. कधीतरी गप्पा मारू. प्रशांत आणि केदार, थँक्यू सो मच. नेहमीप्रमाणे थँक्यू. हे खरंच थँक्स सुनंदन फॉर ऑल दिस. मजा मजा आय आली. थिंक लोकांना मजा हे आली. ही एवढीच मी आशा करतो, बिकॉज थँक्यू. प्रशांत हॅज सम ग्रेट इनपुट्स. म्हणजे आय रिअली मस्त मस्त अप्रिशिएट. मस्त थँक्स. मस्त. थँक्यू इट्स मित्रांनो. ग्रेट. भेटू मजा पुन्हा. आली. भेटू. थँक्यू. टेक केअर. गुड लक. टेक केअर. बाय.